चौकून वरून गळाले, सारं बाहेरचं पाणी मध्ये यायले, किचन एवढं बारकुसक. ही परिस्थिती आहे रेणापूर तालुक्यातील ब्रह्मवाडी गावाच्या अंगणवाडीची. अक्षरशः पावसाळ्यात अंगणवाडीमध्ये पाणी घुसते. उतरा फुटल्यामुळे पाणी सगळे मध्ये उतरते आणि लाभार्थ्याला बसण्याची सोय नाही. पावसाळा संपून 2-3 महिने झाले असले तरी आणखीन सुद्धा अंगणवाडीच्या भिंती ओल्याच आहेत. शौचालयाची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. हे बघा, हे संडासची असं झाले सर. पाठीमागे ह्या पाणी जाण्याची कोणतीच सोय नाही. लाभार्थ्याला बसण्याची सोय कोणती नाही. सांडपाण्याची सुद्धा सुविधा नाही. पाणी लांबून किंवा घरून आणावं लागतं. पाणी टाकीपासून आणावं लागते, नसलं तरी पुन्हा नसलं पाणी तर घरून आणावं लागते, नसलं पाणी तर कुठून बी फिरून आणावं लागते. अंगणवाडीचं किचन तर एवढं मोठं आहे की मी ते माझ्या शब्दात सांगूच शकत नाही. एकदा तुम्हीच बघून घ्या. काय बघा किचन तर किती हात उभा सुद्धा राहिलाच नाही. असं काही सारं उभं इथं फिरायचं येत नाही. यासाठी जबाबदार कोण? अंगणवाडीचे काम हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते. ही अंगणवाडी पोहरेगाव जिल्हा परिषद गटात येते. पोहरेगाव जिल्हा परिषद गट निर्माण झाल्यापासून म्हणजे 1995 पासून ते आजपर्यंत फक्त काँग्रेसचाच उमेदवार निवडून येत आहे. कदाचित काँग्रेसच्या नेत्यांना ब्रह्मवाडी गाव रस्त्यावर नसल्याने सापडलेच नसावे.